वेदा हे बघ, असं काहीच नाहीये, तू आधी रडणं थांबव. वेदा हे बघ, आम्ही सगळे तुझ्यावर खूप प्रेम करणार. वेदा दादा, तुम्ही बोलून घ्या तिच्याशी. वेदा, मी तुला जीव लावणार नाही, मी तुला ओरडेन असं का वाटतं तुला? मला माहितीये, लहान बाळ आल्यावरती असंच होत असतं. तुला कोणी सांगितलं असं वेदा? हे बघ वेदा, तू अजिबात घाबरू नकोस. मला सांग, कोणी सांगितलं तुला असं? अगं, मीराला अजून बाळ झालं नाहीये तरी ती तुझ्यावर रागवली. मग बाळ झालं तर तुझं काय होईल? तुझे बाबा पण नवीन बाळावर प्रेम करतील, मग तू एकटी पडशील ना. ते जाऊ दे, सोड. इकडे ये. तू रडतीयस? माझी प्रिन्सेस रडतीये? मला ना तू रडलेली अजिबात बघवत नाही. अजिबात रडायचं नाही. हा, प्रिन्सेस रडते का कधी? नाही, प्रिन्सेस कायम खुश राहते. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, कदाचित तुला आवडेल. आईबाबांनी असं डिसाईड केलंय की तुझ्याशिवाय आमच्या आयुष्यात दुसरं बाळ कधीच येणार नाही. हो ना? हो. प्रॉमिस? प्रॉमिस. प्रॉमिस? हे काय प्रॉमिस? मी ना खूप असा मोठ्यांसारखा विचार करत होतो, खूप असं प्रॅक्टिकल वगैरे. पण ह्यापुढे मी फक्त माझ्या वेदाच्या मनाचा विचार करणार आहे. आणि तुलाही प्रॉमिस देतो की ह्यापुढे हा विषय मी तुझ्यापाशी कधीच काढणार नाही. थँक्यू आई बाबा, आज मी खूप खुश आहे. आमची प्रिन्सेस खुश म्हणजे आम्ही खुश. आय लव्ह यू. वी लव्ह यू टू. दोघांचा निर्णय वेदासाठी चांगलाच आहे. पण आईंना काय वाटेल? आता तुम्हाला माझी हुशारी कळली असेल. नेमक्या जागी गाव घातलंय मी. हा अजितचा फोन आहे ना, बंदच येतोय. हा वापरतो कशाला फोन? काय मुलगा आहे ना, आता त्याच्या फायद्यासाठी मी एवढं सगळं केलं आणि हा गायब. लाड, तुझे लाड, दुसरं काय? गेला असेल फिरायला आपल्या गर्लफ्रेंड्स बरोबर. काय? गर्लफ्रेंड्स? मग तू काय कमी पराक्रमी नाहीये. गोव्याला गेला असेल, गोव्याला. अहो, मग तुमच्या पराक्रमी मुलाला सांगा, एवढ्या गर्लफ्रेंड्स आहेत ना, त्यातली एक तरी दाखवायला आण आणि लग्न कर म्हणा. आता लवकरात लवकर त्याचं लग्न झालंच पाहिजे. पण बायको, तुला खरंच असं वाटतं की तुझ्या नातवाला इथली माणसं वारस मानतील? त्यांचा बाप पण मानेल. हा, पण मीराला बाळ होता का म्हणे, म्हणून तर वेदाच्या मनात भुंगा सोडलाय ना मी. तिला सांगितलं, तुला जर लहान भाऊ आला ना तर तुझी मीरा आई तुझ्यावर प्रेम करणार नाही. म्हणजे
हे सगळं नर्मदा आत्यांनी केलंय. सगळ्यांना वाटत होतं की वेदा स्वतःच्याच मनाने बरळतीये. किती विष आहे नर्मदा आत्या तुमच्या मनात. वा, मोठा डाव टाकलायस तू. हा, मी रामपुरे आहे हे मला त्या मंजिरीला दाखवून द्यायचंय. माझ्या कुळाचा उद्धार करते काय ती. आता बघाच, माझ्या मुलाचाच मुलगा वारस होणार या घरचा. चला बाबा, आता सगळी कामं मलाच करावी लागणार आहेत. काय आहे, आता सोनबाई प्रेग्नेंट झाल्यानंतर सासूबाई त्यांना काही काम करू देणार नाहीयेत ना. काय करणार. अरे वहिनी, तू कधी आलीस? मला कळलंच नाही. बरं वहिनी, मी सांगायची विसरले तुला. आपण एक काम करूया. काय आहे, आता मीराचं नाव चांगल्या हॉस्पिटलमध्ये नोंदवायला हवं. नाही म्हणजे गरोदरपणात तिला काही त्रास नको व्हायला, तिची काळजी घेतली जाईल ना. नाही म्हणजे तू तशी काळजी घेशीलच तिची, पण मला असं वाटतं 1-2 आया पण ठेवूया तिच्या दिमतीला. आणि हो, तिला माहेरी पाठवायचं नाही हा बाळणपणाला. नाही म्हणजे तिचा काका आणि बाबा म्हणतील, आग्रह करतील, पण नको. रामपुऱ्यांचा वारस असणार ना तिच्या पोटात. मग उगाच कशाला. बाळ झाल्यानंतर तो काही शिवनाथ बरोबर स्मशानात राहणार आहे. किती वाईट दिसेल ना ते, हो की नाही. नर्मदा आत्या, नर्मदा आत्या, तुमचं झालं असेल तर मी वेदासाठी टिफिन करू? हो हो, माझा आटपलाय. आणि तसंही काय, सूर्यास्ताच्या आधी मला खाऊन घ्यायला लागेल ना. आज अमावास्या आहे. अमावास्या सुरू झाली ना एकदा की खाता येणार नाही काही. भौमवती अमावास्या आहे ना, खाल्लेलं चांगलंही नसतं तेव्हा. तू घे कर.